अहिल्यानगर महापालिका कर्मचारी धीरज परदेशीची हत्या झालेली आहे। कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे हत्या झाल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। हत्या प्रकरणामध्ये मुकुंदनगर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। फडणवीसांच्या फोननंतर जगताप आणि पडळकर यांनी आंदोलन मागे घेतलं। अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आली। 7 ऑगस्ट रोजी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगरमधल्या दर्गा दायरा परिसरात 7 ते 8 जणांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण 9 ऑगस्टला त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं। धीरज परदेशींचा मृत्यू झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील आंदोलनात सहभागी झाले होते। तो काय स्वतःच्या घरचं काम किंवा खाजगी कामं करता गेलेला नव्हता, तो सार्वजनिक काम करण्याकरता गेलेला होता। आमच्या ज्या मागण्या आहेत याच्यामधले मुख्य आरोपी हे कुठंतरी अटक झाले पाहिजे आणि त्याचं काही कारण नाही, फक्त कपाळाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळते। अहिल्यानगरमधल्या आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला। फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगरमध्ये त्या निदा खानला ज्यांनी मदत केली त्या नगरसेवकाचं घर पाडून टाकलं। तशा पद्धतीचा देवाभाऊचा बुलडोजर हा या आरोपींच्या घरावर फिरला पाहिजे। धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली। मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले। हिच्यासाठी म्हणतो प्रत्येक घरामध्ये दसेरा असो या नसो, पण प्रत्येक घरामध्ये तलवार असो, ती तलवार घरात ठेवणं अति गरजेचं आहे।